खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। पीक विम्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट हे सरकारने आता शेतकऱ्यांना दिली। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने पीक विमा वाटप करण्यासाठी आता प्रत्यक्षामध्ये जी.आर. सुद्धा काढलेला आहे। खरी बातमी असणार आहे, कारण की बघा आता सरकारने जी.आर. काढला। जी.आर. कधी काढला याची तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगतो। 12 फेब्रुवारी 2026 रोजी सरकारने जी.आर. काढलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का आता पीक विम्याच्या आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्या खात्यामध्ये आता लगेच पीक विमा जमा होणार आहे। कारण की बघा 2025 मध्ये अतिवृष्टीमध्ये मोठ्या नुकसानीची भरपाई सरकारने आधी शेतकऱ्यांना दिली नव्हती। तर आता बघा जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, तुम्हाला देखील माहित आहे की जसं की पावसामुळे 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं इथं नुकसान झालं होतं। आता त्या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आता पीक विम्याचं वितरण करण्याला, वाटप करण्याला इथं आता बँकांना आदेश देऊन टाकलेला आहे। आणि प्रत्यक्षामध्ये जर आपण पाहायला गेलं तर सरकारने जी.आर. सुद्धा काढलेला आहे। म्हणजे एकदाचा जी.आर. निघाला तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार। टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका, कारण की बघा शासनाच्या माध्यमातून 134 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी आता मंजुरी देण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आता हे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे। आता तुम्हाला हेक्टरी किती रुपये मिळणार ते देखील सांगतो। सर्व काही माहिती डिटेलमध्ये सांगतो, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। कारण की बघा आता कोणकोणत्या वर्षीचा तुम्हाला पीक विमा मिळणार हे सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। कारण की अखेर धाराशिव जिल्ह्याचा 2020 पासूनचा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। कारण की धाराशिव जिल्ह्याचा 2020 चा खरीप पीक विमा वितरित करण्यासाठी आज राज्य शासनाच्या माध्यमातून 134 कोटी रुपये इथं आता बँकांना देऊन टाकलेले आहे। म्हणजे आता सरकारने मंजुरी दिलेली आहे। याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जी.आर. हा सरकारने काढलेला आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकारने जी.आर. काढला तर प्रत्यक्षात तुमच्या खात्यामध्ये पैसे येणारच आहे। टेन्शन, काळजी, चिंता करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हा खरीप 2020 पासूनचा पीक विमा हा सर्व तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे। काळजी घेऊ नका, कारण की बघा शेतकरी बांधवांनो, नियमितपणे आता कोर्टाने आदेश देऊन टाकलेला आहे। कोर्टाच्या माध्यमातून जे काही आता 84 कोटीचा जसे की आसपासची रक्कम होती, ती रक्कम जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आलेली होती। आता या रकमेबरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून 134 कोटी रुपये असे साधारणपणे 230 कोटीचा आसपास इथं रक्कम आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कधी पैसे मिळणार आता तुम्हाला हे माहिती बघून घ्यायची आहे। जिल्ह्यांची यादी देखील असणार आहे, ते देखील बघून घ्यायचे आहे। त्यासाठी व्हिडिओला तुम्हाला एंड पर्यंत बघणे हे आवश्यक ठरणार आहे। कारण की बघा सरकारने आता तब्बल आपण जर पाहायला गेलं तर तुमच्यासाठी आता सरकारने मोठी रक्कम इथं आदेश देऊन टाकलेला आहे बँकांना। आणि मोठी रक्कम आता सरकारने दिल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी हे पैसे किती मिळणार हे सुद्धा तुम्हाला बघून घ्यायचं आहे। कारण की बघा व्याजासहित साधारणपणे आपण जर पाहायला गेलं तर 90 ते 95 कोटी रक्कम ही तशीच आता ठेवली आहे। आणि जसं की परिमाणी परत एकदा या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितले जातात। आता त्याच्यावरती आपण जर पाहायला गेलं तर आता 13 फेब्रुवारी 2026 रोजी सुनावणी आहे। आता त्याच्यानंतर म्हणजेच बघा उद्याच्याच दिवशी ह्या सुनावणी असणार आहे। आणि हे सुनावणी झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे। संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो, परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहतील। आता आपण जर पाहायला गेलं तर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या जसं की नावावरती एक स्क्रोप अकाउंट इथं उघडलेलं आलं होतं। आणि त्या अकाउंटमध्ये रक्कम जमा करून हे तात्काळ शेतकऱ्यांना वितरण करण्याची या ठिकाणी सूचना देण्यात आल्या होत्या। पूर्वी कंपन्यांकडून हा जसं की कोर्टांकडून आलेला निधी इथं राहून राहिला होता। पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर हा निधी ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण करण्याला आला। तर याच्यावर पुढच्या जसं की कुठलीही प्रक्रिया पार पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या येऊ शकतात। त्यामुळे आलेला निधी हा तात्काळ वितरण होणं हे गरजेचं आहे। आता आपण जर पाहायला गेलं 1-2 दिवसांमध्ये पुन्हा एकदा जिल्हा अधिकारी यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाईल। आणि उद्या जो निकाल लागणार तर त्या निकालावरती जर आपण काही पाहायला गेलं तर 90 ते 95 कोटी रक्कम हे देखील पुन्हा एकदा जरी मंजुरी मिळाली तर साहजिकच जसं की आपण जर पाहायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये तब्बल 25 ते 30 हजार रुपये हेक्टरी हे तुम्हाला मिळू शकते। काळजी किंवा चिंता करू नका, कारण की तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांनी आता यांच्या संकेतस्थळावरती हा आता जे काही निधी त्यांनी मंजूर केलेला आहे हा निधी तिथं उपलब्ध करून दाखवलेला अमाऊंट देखील तिथं शो होत आहे। तुम्हाला जर का विश्वास बसत नसेल तर तुम्हाला एकदा तिथं नक्की चेक करायचं आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, 2020 पासूनचा पीक विमा सरकारने मंजूर केलेला आहे। आता तो पीक विमा तुम्हाला 2026 सुरू आहे हे तर माहितच आहे। 2025 मध्ये मोठा काही आता सरकारने आता पीक विम्याच्या संदर्भातील निर्णय घेतला नव्हता। तर आता त्या नुकसान भरपाई पोटी
सरकारने आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 2020चा असो, 21चा असो, 22चा असो, जे काय आता थोडेफार पीक विमे बाकी होते, उर्वरित थकीत आणि जे थकबाकीत पीक विमे होते, ते सर्व आता सरकारने इथे दिलेली आहे. आणि सरकारने आपण जर पाहायला गेलं तर जी-आर प्रत्यक्षात काढला. आता कोर्टाची सुनावणी आहे. कोर्टाची सुनावणी झाल्यानंतर काय निर्णय सरकार घेणार आहे आणि कशा पद्धतीने पहिल्या टप्प्यातील असो, दुसऱ्या टप्प्यातील असो किंवा तिसऱ्या टप्प्यातील असो, हे कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे क्रेडिट करणार आहे, याची सविस्तर माहिती हे मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु तुम्हाला काय करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून शेती संदर्भातील छोटी-मोठी किंवा मोठ्यात मोठी अपडेट हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.